हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणीसाठी आनंदाची ज्यांनी या योजनेचा चुकीचा लाभ घेतलेला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्या संदर्भातली रिकव्हरीची भूमिका ही शासनाची आहे। या आधी सुद्धा ज्या वेळेला एका लाभार्थ्यांनी किंवा एका व्यक्तीने 30-30, 35-35 अकाउंट्सची त्या ठिकाणी एक साताऱ्यामध्ये, एका सांगलीमध्ये, सोलापूरमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्या, त्यावेळेला आम्ही ते अकाउंट त्याच वेळेला सील केलेले आहे। आणि मला वाटतं एकतर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे। पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे। साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल, आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहितीही देत आलेलो आहोत। पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे। साधारणपणे ही योजना 28 जून 2024 त्या ठिकाणी घोषित झाली। 1 जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली। पहिल्या टप्प्यातले 2-3 महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे 1,33,00,000 होती, जे 17-18 ऑगस्ट 2024 लाभ आम्ही वितरित केला। त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती। आणि या आधी सुद्धा प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे। याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ॲक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो, त्या विभागालाच असतो। आज महिला व बालविकास विभाग जो आहे हा कृषी व्याप्त होणं ह्या जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो। जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटिनी केली। 6-7 लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या 6-7 लाखापैकी साधारणपणे 5 ते 5.5 लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होते आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या। म्हणून त्यांना नमो शेतकरीचा लाभ हा 1000 रुपयाचा जो आहे तो चालू राहिला आणि लाडकी बहीणचा आपण त्यांना 1500च्या ऐवजी 500 जे आपण GR मध्येच नमूद केलेलं आहे की तुम्हाला टोटल 1500चा लाभ। लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून आणि जुलै महिन्याच्या 1,500 हप्त्याची महिलांना प्रतीक्षा आहे। 15 जुलैपर्यंत हप्ता जमा होण्याची शक्यता माध्यमांमध्ये व्यक्त झाली आहे, मात्र अधिकृत तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही। दरम्यान ई-केवायसी पडताळणीनंतर सुमारे 81 लाख लाभार्थी महिला अपात्र झाल्याची ताजी बातमी समोर आली आहे। महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या घरखर्चाला हातभार लावणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून आणि जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत उत्सुकता वाढली आहे। जूनचे 1,500 आणि जुलैचे 1,500 अद्याप खात्यात न आल्याने अनेक महिला मोबाईलवरील बँक मेसेज आणि खाते शिल्लक वारंवार तपासत आहेत।